नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला आहे का? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, तुमची ई-के-वाय-सी अजूनही झाली नाहीये का? किंवा ई-के-वाय-सी मध्ये काही चुका आहेत आणि तुम्ही दुरुस्ती केली आहे, पण तरी हप्ता मिळालेला नाहीये का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी तुम्हाला या विषयावरची नवीन अपडेट प्लस पुढे काय होणार हे सविस्तर सांगणार आहे. सध्या काय झालेलं आहे की 31 मार्च 2026 ही ई-के-वाय-सी दुरुस्तीची शेवटची तारीख होती. या कालावधीत सरकारने फक्त अशा महिलांसाठी पोर्टल सुरू केलं होतं ज्यांची ई-के-वाय-सी आधी झाली होती, पण त्यात काही चुका होत्या. पण ज्या महिलांनी अजून ई-के-वाय-सी केलीच नाही, त्यांना या पोर्टलमध्ये प्रवेशच इथे मिळाला नाही. खूप महिलांनी प्रयत्न केला, पण त्यांना असा मेसेज आला, तुमचा आधार नंबर या यादीत नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे, हे पोर्टल फक्त करेक्शनसाठी होतं, न्यू ई-के-वाय-सीसाठी नाही. महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट सांगितलेलं होतं, की ज्या महिलांची ई-के-वाय-सी झाली नाही, त्यांनाही पुढे संधी दिली जाईल. म्हणजेच नवीन पोर्टल किंवा नवीन ऑप्शन येणार आहे. पण सध्या प्रश्न असा आहे की आता एप्रिल महिना सुरू झालेला आहे, पण अजूनही कोणतीही नवीन घोषणा नाही, कोणताही शासन निर्णय नाही, कोणताही अधिकृत अपडेट नाही. त्यामुळे लाखो महिलांच्या मनात एकच प्रश्न आहे, आता पुढे काय? तर एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. तब्बल 86 लाख महिलांना अजूनही फेब्रुवारी हप्ता इथे मिळालेला नाही. यामध्ये कोण आहे? ई-के-वाय-सी करेक्शन केलेल्या महिला आणि काही इलिजिबल महिला. म्हणजे सिस्टममध्ये अजूनही तांत्रिक अडचणी आहे. माझ्या अनुभवावरून सांगतो, सरकार सध्या पोर्टलमध्ये बदल असू शकतं, कारण आता त्यांना पूर्ण नवीन के-वाय-सीसाठी सिस्टम तयार करावी लागणार आहे. यामध्ये काय बदल होऊ शकतात? नवीन नोंदणी ऑप्शन किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अपडेट किंवा स्पेशल केसेसमध्ये विधवा किंवा अनाथ महिला अशासाठी पर्याय. त्यामुळे 8 ते 15 दिवसाचा वेळ इथे लागू शकतो. आता तुम्ही काय करायला हवं? सध्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे घाई करू नका, पॅनिक होऊ नका. पुढील 7 ते 10 दिवसात अपडेटची वाट बघा. ऑफिशियल न्यूज अपडेटवर लक्ष ठेवा. जर पुढील 10 ते 15 दिवसात काहीच अपडेट आले नाही, मग महिलांनी एकत्र येऊन आवाज उठवणं गरजेचं आहे. तहसील कार्यालय, महिला व बालविकास विभाग किंवा जिल्हाधिकारी इथे जाऊन तुम्ही त्यांना तिथे माहिती तुम्ही विचारू शकता आणि तिथे तुम्ही अर्जसुद्धा इथे देऊ शकता. ज्या महिलांची के-वाय-सी झाली आहे पण हप्ता नाही, त्यांनी सुद्धा इथे शांत बसू नका. तुम्ही तिथे जाऊन त्यांना विचारा, की पुढे आमचं काय? आणि तुम्ही तिथे अर्जसुद्धा इथे करू शकता. आता तुम्ही तुमची प्रक्रिया पूर्ण असूनही पैसे येत नसतील, तर हा मोठा प्रश्न आहे. सध्या परिस्थिती थोडी गोंधळाची आहे, पण पूर्णपणे संधी संपली नाही. नवीन पोर्टल येण्याची शक्यता आहे. थोडा वेळ लागू शकतो, पण धीर ठेवा आणि अपडेटवर लक्ष ठेवा. जर तुम्हाला अशीच खरी अपडेटची माहिती हवी असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी पुन्हा भेटेन नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.